34 साईजच्या ब्लाऊजसाठी आपल्याला 9 इंचाची पफ बाही रेडी करायची आहे। या स्ट्रेट लाईनीपासून वर आपल्याला 9 + पाऊण इंच म्हणजेच पावणे 10 इंचावर 2 मार्किंग करायचे आहेत। आता या दोघं मार्किंग एका स्ट्रेट लाईनने आपण जॉईन करणार आहोत। आता या स्ट्रेट लाईनीपासून पुढे आपल्याला बाहीची रुंदी टाकायची आहे। 34 साईजचा ब्लाऊज आहे, त्यासाठी 8.5 इंचावर आपली मार्किंग येईल। खाली सुद्धा 8.5 इंचावर मार्किंग करायची आणि एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घ्यायची। आता फोल्ड साईडपासून पुढे आपल्याला 1 इंचावर मार्किंग करायची आहे। या लाईनीवर आपल्याला 3 इंच डाऊन जाऊन 3 इंचाच्या मार्किंगपासून आतमध्ये 1 इंचाची अशी एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करायची। या दोघं मार्किंग आता एका क्रॉस लाईनीने आपण जॉईन करणार आहोत। आता या क्रॉस लाईनीचा आपल्याला सेंटर काढायचा आहे। व्यवस्थित टेप ठेवायचा, सेंटरमधून फोल्ड करायचा। फोल्ड ठिकाणावर आपल्याला एक मार्किंग करायची आहे। आता हे जे साईडचे दोघं पार्ट आहे त्या दोघं पार्टचा सुद्धा आपल्याला सेंटर काढायचा आहे। सेम जी ट्रिक आपण यूज केली सेंटर काढण्यासाठी टेप फोल्ड करण्याची, तीच ट्रिक इथे यूज करायची। पहिला जो पॉइंट आहे तिथून आपल्याला अर्धा इंच वर मार्किंग करायची आहे। सेकंड हा जो पॉइंट आहे तिथून अर्धा इंच खाली मार्किंग करायची आहे। फ्रेंच कर्व घ्यायचा आणि व्यवस्थित कर्व द्यायचा वरच्या साईडला अर्धा इंचावरून सेंटरपासून। आता खालचा कर्व जो आहे तो पण सेंटरपासून आपल्याला अर्धा इंचाच्या वरून कर्व आकार द्यायचा आहे। आता खालच्या साईडला आपल्याला 1 इंच आतमध्ये मायनस जायचं आहे आणि मार्किंग करायची। ही क्रॉस लाईन ड्रॉ करून घ्यायची। ही क्रॉस लाईन ड्रॉ करून झाल्यानंतर आपल्याला 2 इंचाचा पफ द्यायचा आहे इथे, म्हणजे 1 इंचाचा पफ आहे त्यासाठी 2 इंचावर मार्किंग करू आपण। फोल्ड साईडला थोडं पुढे सुद्धा 1-2 इंचावर मार्किंग करू। आता फोल्ड साईडपासून आतमध्ये जो सेंटर आहे तो मेजर करायचा किती इंचावर येतोय। बघा इथे 4.25 इंचावर सेंटर येतोय। तर वरच्या साईडला 2 इंचाची जी मार्किंग आहे तिथून आतमध्ये 4.25 इंचावर मार्किंग करायची आणि एक बॉक्स रेडी करून घ्यायचा। आता फ्रेंच कर्व घ्यायचा। फ्रेंच कर्व घेऊन व्यवस्थित जो सेंटर आहे त्याला जॉईंट करायचा आणि वरती पफ स्लीव्हचा आकार द्यायचा। बघा मी कसा देते तसाच तुम्हाला सुद्धा द्यायचा आहे। हा आपला पफ स्लीव्हचा आकार देऊन रेडी झालेला आहे। आता आपण कट करून घेऊ। कट करताना बघा जे एक्स्ट्रा होतं ते कट करून घ्यायचं। सगळ्यात आधी ही 1 इंचाची मार्किंग कट करायची आणि वरचं स्ट्रेट जी मार्किंग आहे ती सेंटरपर्यंत कट करून वरचा पफ स्लीव्हचा जो आपण आकार दिलेला आहे तो कट करायचा। पेपर ओपन करायचा आणि खालचा जो हा कर्व आहे तो कट करायचा। इथे आपली ही पफ स्लीव्स रेडी झालेली आहे। आता आपण सुन्या ज्या देत आहोत त्या 2 इंचाची जी मार्किंग वाढवली होती आपण तिथपर्यंत आपल्याला सुन्या द्यायच्या आहेत, म्हणजे आपला पफ व्यवस्थित रेडी होतो।